एक खूप मोठं बहरलेलं हिरवगार झाड होतं. त्या झाडांच्या फांद्यांवरती नेहमीच पक्ष्यांचा किलबिलाट असायचा. एक दिवस त्या झाडावर खूप सुंदर मोहक असा पक्षी येऊन बसतो. तो रोज यायचा, गोड गोड गाणी गायचा, छान छान गोष्टी सांगायचा. झाडाचं मनही रमायचं. एक दिवस झाडांची मुळं फांद्यांकडे कंप्लेंट करतात की मला त्या पक्षामध्ये थोडी गडबड वाटते. तो जेव्हापासून यायला लागलाय तेव्हापासून मला जाणवते की मी कमकुवत होत चाललीय. फांद्या म्हणतात की तो मला रोज गोड गाणी ऐकवतो, छान छान गोष्टी सांगतो, म्हणून तू जळतेस त्याच्यावर. काही दिवस जातात, परत मुळं कंप्लेंट करायला लागतात की मी सुकत चाललीय. यावेळेस फांद्या चिडून म्हणतात तू सुकतेस तर मला काही फरक पडत नाही. काही दिवसांनी मुळं पार सुकून जातात. झाडही कोलमडतं, फांद्याही राहत नाहीत. तो पक्षी त्या झाडावरती उडून दुसऱ्या एका बहरलेल्या झाडावर जाऊन बसतो, त्याला सुकवण्यासाठी. कारण त्या पक्षाच्या पंजांमध्ये विष असतं. आपल्याही आयुष्यात अशी खूप माणसं येतात जी मनामध्ये वाईट हेतू ठेवून तोंडावरती अगदी गोड बोलतात. आपली मुळं, आपलं कुटुंब, आपली जवळची मित्रमैत्रिणी, आपले चांगले हितचिंतक आपल्याला 10 वेळा सांगायचा प्रयत्न करतात की त्याच्यापासून लांब राहा. पण आपल्याला भुरळ पडलेली असते त्याच्या गोड बोलण्याची. इतकाही उशीर करू नका की त्या फांदीसारखी अवस्था होईल. जर आपली मुळंच राहिली नाही तर आपलं अस्तित्व काय? विचार करा.